युगानुयुगाचे. मग कृतयुग आहे, त्रेता आहे, द्वापार आहे आणि कली आहे. त्याच कृतयुगाला सत्ययुग म्हणतात, कोणी ब्रह्मयुग म्हणतात. झालं जे म्हणत. पण मुख्य कृत, त्रेता, द्वापार आणि कली चार. आणि चारही युगामध्ये भगवान परमात्म्याची ज्यांनी भक्ती केली, अत्यंत लाडकेपणाने, लढिवाळपणाने, श्रद्धेने, भावनेने, प्रेमाने, चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, मागे डोळे झाकून उभी निगडी, मागे डोळे झाकून उभी. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, मागे डोळे झाकून उभी निगडी, हा भंग चला उपाळ्यातला भंग चयुगाचा कोण नामा. मग चार युगामध्ये आहे, कृतयुगात आहे, त्रेतायुगात आहे, द्वापार युगामध्ये आहे, कलियुगामध्ये आहे. ऐका, नामयाचा जन्म मूळ संचित, नामयाचा जन्म मूळ संचित, नामयाचा जन्म मूळ संचित, नामयाचा जन्म मूळ संचित. जन्म मूळ संचित. त्या नामदेव महाराजांचा अभंग घेतलेला आहे. त्या नामदेव महाराजांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात. पहिला मुनिराज भगवंताला केला, नंतर आता ज्यांचा अभंग आहे त्यांनाही केलेला आहे, आणि आता येथे ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते भगवान परमात्मा आहेत. योगपीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागते तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम परब्रह्मलिंगम भजे परब्रह्मलिंगम भजे परब्रह्मलिंग भजे पांडुरंगा करू प्रथम
परमात्मा विठ्ठल आणि रुक्मिणी भगवंताच्या उजव्या बाजूला जे आहेत ते महाकविला चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि डाव्या बाजूला आहेत जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. पण आरतीमध्ये डाव्या बाजूला आहे ते पण पंढरपूर डाव्या आहे पण पाठीमागे लांब तिकडं इथे इथं जवळ आहे आपली भक्ती उपासना करण्याकरता वारकऱ्यांनी आपली सोय करून ठेवलेली आहे. म्हणून चला आता ज्यांचा एक विशेष येतोय बरं का या सालाचे जगद्गुरु तुकाराम महाराज सदेहे वैकुंठ गमन झालं त्यांचं शक्य 1946 फाल्गुन वद्य बीजेला त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष संपलं. तत्निमित्ताने बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले. त्यानंतर 1947 आषाढ वद्य त्रयोदशी द्वादशीला त्रयोदशी आली. चला कोणती काय आली त्या दिवशी संजीवन समाधी ज्यांनी घेतली. आता एक आश्चर्य एकटा नुसता नामदेव महाराजांनी समाधी घेतलेली नाही त्याच्यात जनाबाईसह 15 जणांचा समावेश आहे. संजीवन समाधी त्यांना आता या आषाढामध्ये 1947 2025 षष्ठ शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षी तू सोळी झाले. आता 15 ऑगस्ट महाकविल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराज हे जन्मले 97 आणि आज आता येणारी तारीख आहे शुक्रवारी 15 ऑगस्ट श्रावण महिना आहे आणि वद्य अष्टमी मध्यरात्रीला 750 वर्षे होतात. त्यालाच सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणून ठिकठिकाणी कार्यक्रम होत आहेत होणार आहेत पुढे देखील. आणि म्हणून संदेश तुम्हाला सांगतो छोटी मुलीने सांगतो जा तिकडच्या भागामध्ये सांगा की पुढे दोंड्याच्या महिन्यामध्ये पंढरपूरला 65 एकर मध्ये या तिघांचं एकत्रित कार्यक्रम सांगता होणार आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज आणि ज्यांना यायचं असेल त्या सर्वांची सोय केल्या जाईल. पण गुलाबजामुन जिलेबी मिळणार नाही फक्त तुम्हाला भाकरी आणि आमटी. दुपारा भाकरी आमटी संध्याकाळी भाकरी आमटी संध्याकाळी तुम्ही 12 वाजता भाकरी आणि आमटी नाही मिळाली माझ्याकडे सर्वांना जेव्हा मानता तेव्हा तुम्हाला भाकरी आणि आमटी इतकी तुम्ही आता मला 5 भाकरी जर घ्या काढ्या 5 भाकरी घ्यायच्या ना आमटी घ्यायची खुशाल खायचं म्हणून सर्वांना आवाहन करायला सांगितलेलं आहे की चला तो दिग सांगतेचा सोहळा पंढरपूरला होणार आहे. अधिकाचा महिना आलेला आहे आणि म्हणून त्या अधिकाच्या महिन्यात पहिल्याच सुरुवातीला तो कार्यक्रम ठेवलेला आहे. पुणे 3ही संत आहेत या सर्वांच्या चरणाला साष्टांग प्रणिपात करून. आता नामदेव महाराज कोण कोण आहेत तो या अभंग आहे. आता सर्व काय अभंग म्हणत नाहीये आपल्याला तो अभंग माहिती आहे चाल देखील माहिती आहे. गोनाई राजाई दोघी सासू सुना माझा बापली नारा विठा गोंदा माझा चौघी जन्मली पवित्र नाराई गोडाई केसाई साखराई चौघी सुनाबाई नाम बाई दिदी आऊबाई बहिणी भेडी पिशी जणी म्हणण्याची ठेकावर गयो एकच चाल काही काही चाले अशात त्या गाथा पाराणामध्ये बापाच लागलं ती चाल आहे का एकाकडे अभंगाला तीच दिडकीलाई तीच आणि चौचेरीलाई तीच. तुम्ही म्हणले सरळ म्हणा सरळ नाही मात्र्यामध्ये म्हणा मात्र्यामध्ये हिची रूप पाहताला म्हणलं ना ही चाल यालाही बसती एका कडेलाही बसती पाराण्यामध्ये एक तास याच्यावरच सारखं ठेका म्हणजे वाटायचं आता आम्ही करतो म्हणून उद्या पायरा टाकायचा मात लय त्याला लय म्हणतात लय वेळाकडे असलं अंगडीचं झालं ना आणि पण लय पाहायचं असलं आपल्या ठेक्यावर याच्यावर घ्या नाड्या ह्याच्या सारखं बरं का लय म्हणजे सार तसं नाही ते हे चाललं देखील आणि गती दरवाढीला विलंबित
अति विलंबित देखील. आणि म्हणून चला अशी जणी 15 जण आहेत. ते 15 जण असे ते नामदेव महाराज आजच्या आरतीमध्ये काय म्हणतात. आता सरळ अर्थ, पण तुम्हाला चाल म्हणण्याकरता थोडस असा गोल घेतो. जे किंवा ज्या ठिकाणी जेथे नाही काही नामरूप गुण, जेथे नाही काही नामरूप गुण, जेथे नाही काही नामरूप गुण 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 गुण, जेथे नाही काही नामरूप गुण, माझी ओळखा वया श्रुती खून केली. अनामजाती जेथे नाही काही नामरूप गुण, असं जे आहे जे वैकुंठातलं आहे, क्षीरसागरातलं म्हणा, असं जे परब्रह्म आहे, ते परब्रह्म आपली उच्चावस्था सोडून मृत्यू लोकामध्ये आलं. पण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणजे वळसा, डायरेक्ट सरळ. अरे सरळ आहे ना महाराजाकडे, तिकून कमचाला टाळ करत्या पाठी, म्हणजे महाराजाकडे यायचंय पण नीट आला तर महाराजाकडे, आणि यायचंय महाराजाकडे पण. आता मी इथून कसं जाऊ, जायचं तर खरं, मग इथून जाऊ तर रे पुढे घालताकडे येऊ, हळू तिकून महिलाच्या तिकून आला, त्याला वाटलं ना बरं तिथून आलं तर मग इथून इकडे यावं ना, हे पाहते ना इकून असं आलं, आणि इथं आला माया पाया पाडला. हे जसं आहे ना तसंच वैकुंठातलं परब्रह्म तोची गोकुळात आलं मृत्यू लोकांमध्ये, पण गोकुळात आलं. गोकुळी हुनी झाला येता पुंडलिकाच्या भावार्थ आला. आणि आल्यानंतर म्हटलं बरं काय पाहिलं रे, काय पाहिलं त्याने, भक्ती. नेनो ब्रह्म मार्ग चुकले, नेनो मार्ग चुकले, पंढरपुरा उघडे पंढरपुरा, ते पुंडलिके देखिले, भक्त पुंडलिके देखिले, जे आलेलं आहे त्याने काय केलं, काही नाही. बरं मोठी गंमत आहे,
भक्त पुंडलिकाने त्याला उभं केलं. आता ते केव्हा केलं, काय केलं, कोणासाठी केलं, असे बरेचसे प्रश्न देखील आहेत. पण झाले किती दिवस? युगे 28 विटेवरी उभा. दिवे शोभा किंवा दिसत असे शोभा पुंडलिका भेटी परब्रह्मालिका चरणी वाहे भीमा उदरी जगा जगा चरणी वाहे भीमा उदरी जगा. सोपं आहे, सोपं चांगला तर त्याचं काय नाही. अवघड कोणी न करी सांगता. पुन्हा अवघड सांगत सोपं चालेल, सोप्याही करता येतात आणि चाली अवघडे करता येतात. अवघडच्या सोपे करता येतात, सोप्याच्या अवघडे करता येतात आणि चाली बिघडून टाकता येतात. आणि नाश असे आहेत का काय? इथं नाही तर आमच्याकडे तिकडे म्हणतो, इथं नाही तर तिकडे. या महाराजला पण अशीच कोण असते बा. काय असो, काय सांगत आलं का? नाही तुम्ही सांगतो खरंच माणसं होते म्हणे. काय त्या आश्रमामध्ये त्याचे आमच्या चिरंजीवानी शिबिर घेतलं, तिथे माझं किती काय लोक होते ते खरंच एकापेक्षा एक म्हणे विद्वान होते म्हणे. मला त्याने पण मला सांगता आले नाही म्हणे. तिकडे तर काही येत नाही त्यांना. तिकडे गेले काय तुम्ही लोक खरंच गंगतडीचे लोक लईच हुशार आहेत. काय त्या तिकडे लोकांना काही येत नाही त्यांना असं त्यांना पुरस्कार तिथं गेलं की राहायचं. चला इगे 28 किती झाले? इगे 28 विटेवरी उभा. इगे झाली 28 अजुनी नमनसी बैस कारे प्रेमे मातला कारे प्रेमे मातलाशी कारे मातलाशी कारे प्रेमे मातलाशी कारे प्रेमे मातलाशी कारे प्रेमे मातलाशी
म्हणण्याची ती धाटी वेगळी बरं का. कारण टेंभुर्णीकराकडे म्हणण्याचे ते प्रकार आणि वासकरांकडे, कारण मी वासकरांकडे जातो कीर्तनाला, त्यांच्याकडे 3दा म्हणा आणि 3दा म्हणजे उत्तर आणि टेंभुर कसं नाही लगेच. आता पाहा ते जुन्या माणसाला मिळतं. का रे प्रेमे मातला उभे केले विठ्ठलाशी, हे टेंभूर करायसाठी अरे प्रेमी. आता काही ठिकाणी पुंड्यामध्ये बरं का रे पुंड्या मातलाशी, दादा वस्कर दादा मुले पुंड्या का म्हणतो, अरे प्रेमी म्हणा पुंड्या पुढ्या का रे एवढा अधिकार आहे का. कोण विठ्ठल दादा माझी न्यायाधीश ती, साध्या ती विवेकानंद वासकर ती माझी न्यायाधीश ती विठ्ठल दादा. त्यांचं बा तुम्ही कसं अगदी त्यांना 3दा म्हणावं लागतं. म्हणून ते वाजणाऱ्याला त्यांना ते माहिती की वास्कराच्या फडावरला कीर्तनकार आला की त्याच्या त्या उत्ताने 3दाच गेला तर दुसरीला जमत जरा गोंधळ होऊन जातो. चला म्हणून विगे झाली 28 किंवा 28 विगे 28 विटेवरी उभा. बघा वाटतं राजा विक्रेता सरळ तसं. वामांगी रखुमाई दिसत असे किंवा दिशे दिवे शोभा. ही रखुमाई वामांगी डाव्या बाजूला कधी कधी पत्नी. आता पत्नीने कुठे असावं, डाव्या बाजूला असावं का उजव्या बाजूला असावं, पुढे असावं का सांगू आपल्याला. आपण धर्म आहे पुढेही उभा असावं केव्हा पण. आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगत नाही, वेळ नाही मला, पाठीमागे असते. डाव्या बाजूलाही उभा राहू शकते, बसू शकते, उजव्या बाजूलाही बसू शकते. सांगू तुम्हाला खांद्यावरही, सांगू तुम्हाला याच्या पुढे डोक्यावरही. डोक्यावर हा डोक्यावरली साधी नाही गंगा भगवान शंकराच्या. काय केलं तिला, फेडित पाप ताप पोखित तिरीचे पाप समुद्रा जायाप गंगेचे जैसे. काय करते गंगा डोक्यावर भगवान शंकराच्या, म्हणे डोक्यावर खांद्यावर पुंडलिकाच्या. माहिती तुम्हाला आहे का माहिती. पुंडलिक काशी यात्रा पुंडलिक प्रमाण नाही बरं का ते. हो बाईल खांद्यावरी पुंडलिक काशी यात्रा करी पुंडलिक. आता मुलीत नाही बरं का ते. असा हा पुंडलिक त्याच्या खांद्यावर आहे, डोक्यावर आहे. वामांगी रखुमाई डाव्या बाजूला रखुमाई आहे. दिसत असे शोभा, तिची शोभा दिसते. आता याच्यामुळे तिची शोभा का त्याच्यामुळे याची शोभा. का हा शोभिवंत दिसतो का तो हाही शोभिवंत दिसतो, याची प्रमाण आहे. तर पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ जानी फाकती. अगणित लावण्य तेज पुंजाळ अगणित लावण्य तेज पुंजाळ अगणित लावण्य तेज पुंजाळ अगणित लावण्य तेज पुंजाळ राजस सुकुमार मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. मदनाचा पुतळा. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया. रवी शशी कळा लोपलिया. राज
शशी कळालो परिया राजसकुमार मदनाचा पुतळा राजसकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार दिसतसे दिव्य दिशे शोभा ज्याची ते पुंडलिका भीती पुंडलिकाच्या भीती करता आलं पुंडलिकाच्या भीती करता पण पुंडलिक त्याला बोलला नाही का बोलला नाही माझी या पित्याची होईल निद्राभंग तुला मी बोलू शकत नाहीये का माझे वडील झोपलेले आणि माझ्या वडिलाची निद्रा भंग होईल म्हणून न घडे प्रसंग बोलण्याचा म्हणून मी तुला बोलू शकत नाहीये पण जाई म्हणत नाहीये उठून मी तुझा आदर सत्कार करू शकत नाही एकच विनंती त्याला बोलले नाही पण जवळच होती मी आता मोठी गमत आहे आणि ती उचलली आणि मागे फिरकावली वीट देणं वेगळं फेकणं वेगळं आणि फिरकावणं वेगळं देणं काय क्रिया काय एवढं काम तुम्हाला राग आला हळू द्या ना एवढं काम फिरकिता म्हणजे असं फिरकित आहे त्याला ती क्रिया आहे अशी क्रिया आहे मागे फिरकाविली वीट मागे फेकलेली वीट पण मोठी गंमत आहे विठ्ठलाच्या पायी वीट झाली भाग्यवंत ही वीट कोण आहे इंद्र त्याला शाप मिळवता शाप कमी मिळतो आशीर्वाद कमी मिळतो आई वडिलांचा गुरूंचा थोरा मोठ्यांचा तुम्हा सर्वांचा बाळगोपाळांचा देखील तळतळाट लागतो तळतळाट कामू लागतो आणि आशीर्वाद कमी लागतो तळतळाट कामू तुम्हाला लई पल कुडशी मस्त हवा गिवा दिली म्हणजे तुमचा तळतळाट आहे का हे आशीर्वाद आहे आणि तुम्हाला भाकर नाही दिली म्हणजे नाही माय त्याला आशीर्वाद म्हणतात आणि तळतळ आशीर्वाद तळतळाट हा आपल्या क्रियेवर अवलंबून आहे तुमचा आशीर्वाद घ्यायचा असेल तुमच्याशी मी चांगलं बोलावं अगदी चांगलं सरळ पाहावं आता काय महाराज असलाचे अक्कलपट्टी करायची आशीर्वाद आहे आणि तळतळाट देखील आहे तसा भक्त पुंडलिक जो आहे वीट जी आहे काय केलं इंद्राने काहीतरी केलंय त्याच्याशिवाय इंद्राला वीट होता आलं नाही आवडतं का कोणाला जड वीट नाहीये नाईलाज बनवून तीच वीट नेमकी पुंडलिकाच्या हाताने ती उचलली मागे बिरकाविली वीट आणि त्याच्यावर उभा राहिला कोणासाठी भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा
काठी मरायला चिरायला आणतो आता चरणी वाहे त्याच्या चरणी भीमा. पण तेथे आता तिला चंद्रभागा म्हटलेलं आहे. आता भीमा माग शब्द सोडू, आता पुढे चंद्रभागेचा गरज आहे आपल्याला. पुढं शेवटी चंद्रभागेची गरज आहे, भीमेची नाही गरज. पण भीमा पहिल्या चरणात राहता असा जो आहे तो जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा. रुक्मिणी किंवा रखुमाई राहीच्या वल्लभा. रखुमाई राही म्हणजे राधा, राधेच्या वल्लभा पावे ज्वलगा असलेल्या तू मला प्राप्त हो प्रसन्न. नामदेव महाराज वर्णन करतात. आता ज्याची आरती करतात तो भगवान परमात्मा तुळशी माळा गळा कर ठेवून कटी काशे पितांबर कस्तुरी ललाटी. देव सुरवर नित्य येती भेटी गरुड हनुमंत पुढे किंवा सन्मुख दृष्टी. ज्याच्या समोर गरुड आणि हनुमंत देखील आहे असा तो भगवान जय देव. आणि त्या भगवंता करता नामदेव महाराज म्हणतात जे कोणी म्हणे जे संबंधित सर्वनाम. आता संबंधित सर्व म्हणजे बघा आषाढी आणि कार्तिकीला आषाढी कार्तिकी येतात म्हणे कोण भक्तजन येती. आषाढीला कार्तिकीला भक्तजन येतात साधूजन येतात. दोन्ही पाठ आहेत. साधूजन जुने माणसं साधू म्हणतात, भक्त देखील म्हणतात. काही फरक पडत नाही साधू म्हटले का. आषाढी कार्तिकीलाच काय येतात त्याच कारण आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज. आषाढी कार्तिकी विसरू नका साल म्हणणार आणि संकेत करायचं कीर्तन असो इकडे ताल मारणार नाही तर ते ना गोंधळ उतरायचा. याला काय माहिती का कुठं काय उत्तर काय म्हणणार चालले म्हणणार नाही एक वर असतं ते लगेच हा आता हातवारे करायचे नाही तर टाळा असा करायचा ना तो होई मुंडकं हालायचं. तुम्हाला जे घालता येते नाही तर अंग घालत होई काय तुम्हाला कोणाला अंग घालायची सवय मला मुंडकं हालायची सवय मला हात घालायची सवय मला टाळा ज्याला तशी सवय अशी द्यावा त्याची तशी सवय राहू देऊ पण गोंधळ काय होऊ देऊ. आषाढी कार्तिकी साधू जन येती भक्त जन येती चंद्रभागेमध्ये किंवा माझी स्नाने जे आषाढीला येतात कार्तिकीला येतात पण स्नान नाहीत करत. जे स्नाने करीत आता बघा बघा जे संबंधी जे आषाढी कार्तिकीला येतात चंद्रभागेचं स्नान करत नाही देवाच्या दर्शनाला जातात दर्शन घेतात देवाला भावाने ओवाळतात पण एक अपवाद राहिला चंद्रभागेचं स्नान करत नाही म्हणून त्यांना मुक्ती मिळत नाही. कोणतं एक कमी झालं की नाही बरं का आषाढी कार्तिकीला येतात
चंद्रभागेचं स्नान करतात, दर्शन घेत नाहीत, बोंबलत त्यांना तात्काळ ह्या मात्र म्हणजे तात्काळ मुक्ती नाही. कोणतं तरी चुकलं कुणी सारं करावं लागतं. आषाढीला जायचं, कार्तिकीला जायचं, चंद्रभागे, पण आषाढीला कार्तिकीला जायचं जाय ना म्हाताऱ्या, तसं नाही. भावे आषाढी कार्तिकीला तर भावेश होते पुढं, या भावेला फार मग करा नाही तर गेला आता म्हातारा आषाढीला जातो, कार्तिकीला जातो, कामून फुकट तिकीट आहे म्हणून. भावेने जातो प्रेमाने श्रद्धेने जो आषाढी कार्तिकेला जाईल, भावनेने श्रद्धेने स्नाने जे जे भावनेने भक्त असत नाही तर जन पदच्छेद करा. भक्त आणि जन म्हणजे सामान्य लोक आणि महाराज लोक असतात. भक्त म्हणजे महाराज लोक जरा हे टाळकरी काय जे असते ना, आणि ज्यांना भजत नाही, गळ्यात माळ नाही, काय नाही, असे जनात घ्या. जनात हे लोक आहेत ना, ते आम्ही जनेत आम्ही म्हणजे गावाकडे टाळकरी बी नाही. हाय तो सप्तपदी टाळकरी काय सप्तपदी टाळकरी कर का, सप्तपदी माळकरी इकडे आमच्याकडे. पण असे जे जण आहेत, जनही आणि भक्तही, चंद्रभागे माझी स्नाने, जे भक्त जे जन स्नाने करीती, दर्शन घेती त्यांना, आणि भावे भगवंतांना ओवाळती किंवा या चंद्रभागेला आदी वगैरे समोर ओवाळती त्यांना देखील हेळा मात्रे म्हणजे तात्काळ लगेच ताबडतोब मुक्ती प्राप्त होते. असं कोण म्हणतंय? नामदेव महाराज म्हणतात, मी त्या केशवाला माधवाला भावे देव जय देव जय पांडुरंगा. आणि त्याच पांडुरंगाला वामांगी रखुमाई म्हणून विठोबा रखुमाई हरी हरी आषाढी कार्तिकी भक्त जन, आषाढी कार्तिकी भक्त जन, म्हणा सगळे म्हणा. आषाढी कार्तिकी भक्त जन, आषाढी कार्तिकी भक्त जन, चंद्रभागे माझी स्वाद जगती, चंद्रभागे माझी स्नान जगती, चंद्रभागे माझी स्नान जगती, बोला चंद्रभागे माझी स्नान जगती, दर्शन हेळा मात्र तया होय मोती, दर्शन हेळा मात्रे तया होय मोती, दर्शन हेळा मात्रे तया होय
केशवाशी नामदेव भावे वो वाणी केशवाशी नामदेव भावे वो वाणी जय देव जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा केशवाशी नामदेव भावे वो वाणी केशवाशी नामदेव भावे वो वाणी जय देव जय पांडुरंगा जय देव जय पांडुरंगा रखुमाई वल्लभा पावे जीवलगा रखुमाई वल्लभा पावे जीवलगा पावे जीवलगा रखुमाई रखुमाई वल्लभा पावे जीव लगा रखुमाई वल्लभा पावे जीव लगा पावे जीव लगा रघुमाई